लाडकी बहीण या योजनेवरून सध्या क्रेडिट आणि पोस्टरवर अवघ्या राज्यात दिसते। ठाण्यामध्ये एक पोस्टर लावलं होतं, वाद पुन्हा या पोस्टरवरून सुरू झालाय। एक फोटो लावला नाही म्हणून हा वाद सुरू झालाय, तर बारामतीमध्ये एक फोटो झाकला म्हणून वाद झालाय। बघूयात पोस्टर्स, नेते आणि फोटोंचं राजकारण अवघ्या राज्यात कसं रंगलंय। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एकदम मोक्याच्या ठिकाणी नितीन सिग्नलवर लागलेलं हे होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा फोटो लावण्यात आलाय। त्यावर कमळ चिन्ह आहे आणि खाली देवा भाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला असं लिहिण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे या होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांचा फोटो पंतप्रधान मोदींच्या बाजूला लावण्यात आलाय। मात्र अजित पवारांचा फोटो बॅनरवरून गायब आहे। याबद्दल थेट अजित पवारांना विचारण्यात आलं। त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथे लावू नका। माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झाले, म्हणले जरा कमी करा। सीएम लाडकी बहीण ना बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे। त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या परिधपट मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा। महायुतीतली धुसफूस बारामतीतही दिसली। बारामतीत शिंदे गटाच्या कार्यक्रमाला अजित पवारांना निमंत्रण देऊनही अजित पवार आले नाहीत। त्यामुळे कमानीवरचा अजित पवारांचा फोटो काळ्या कापडानं झाकण्यात आला। बारामतीत शिंदे गटाच्या वतीनं गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो लावण्यात आले होते। अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबियांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं। अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या गणपती मंडळांना भेट दिली, मात्र शिंदे गटाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। त्यामुळे शिंदे गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटोच झाकला। फोटो झाकणाऱ्या सुरेंद्र जेवरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। चालायचं इतक्या बारीक सारीक गोष्टी काय लक्ष द्यायचं कारण नाही आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही। कधी कधी काय आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं, त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत क्रेडिट वॉर सुरू आहे। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नसल्यानं शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली होती। याच मुद्द्यावरून कॅबिनेटमध्येही खडाजंगी झाली होती। या योजनेसाठी SOP आणू असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं। तसंच गेल्या काही काळात शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं। पोस्टर आणि फोटोवरून दिवसेंदिवस महायुतीतली भांडणं वाढतायत। एका बाजूला भाजप आणि शिंदे गट तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गट असं चित्र आहे। तीनही नेते एकमेकांशी जुळवून घेत वाद नसल्याचं सांगत असले तरी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस मात्र कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।